या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा करण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी उपरोधिक सवाल उपस्थित केला। इम्तियाज जलील यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगून त्यांनी स्क्रिप्टेड गेममध्ये आपल्याला रस नसल्याचं स्पष्ट केलं। भाजपच्या झेंड्यात भगवा आणि हिरवा रंग आहे, कमळाच्या देठाचाही रंग हिरवाच आहे, मग हा हिरवा रंग म्हणजे MIM आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप आणि MIM यांच्यातील राजकीय रंगसंगतीवर अप्रत्यक्ष टीका केली। मराठा सेवा संघाच्या वतीनं रविवारी 25 जानेवारी रोजी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना नगरसेवकांनी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला। मराठा समाजासह इतर समाज घटकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं। समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात काम करणार असल्याचं देखील सांगितलं। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सलोखा जपत काम करणार असून राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जिजाऊ सृष्टीसारख्या प्रेरणादायी उपक्रमासाठी महापालिकेत ठोस भूमिका घेण्यात येईल, असं आश्वासन नगरसेवकांनी दिलं। सप्तमी दिवशी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या वतीनं पद्मशाली समाजाचं कुलदैवत भगवान मार्कंडे महामुनींचे सुपुत्र श्री भावना ऋषी आणि भद्रावती देवी यांच्या कल्याणोत्सवानिमित्त सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडे मंदिरातील भावना ऋषी आणि भद्रावती देवीची पूजा तसंच महाआरती, श्री मार्कंडे महामुनींच्या आरतीनंतर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली। यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे सर्व पदाधिकारी तसंच ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी आणि युवक संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली असून रविवारी बोरामणी येथील सर्व मंदिरांमध्ये नारळ वाढवून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बोरामणी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढवली जात असल्याचं यावेळी उमेदवारांनी जाहीर केलं। या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोरामणी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार नेताजी खंडागळे, बोरामणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार वर्षा पटणे आणि कासेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार विजय राठोड यांनी ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन विजयाचा संकल्प। यंदाच्या हंगामातील नवा कांदा सध्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळं बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सातत्यानं वाढत चालली आहे। शनिवारी तब्बल 850 ट्रक कांद्याची आवक झाली होती, त्यामुळं कांदा उतरवण्यास वेळ लागल्यानं शेतकऱ्यांच्या कांद्याचं वजन करण्यासही विलंब झाला, त्यामुळं लिलाव प्रक्रिया उशिरानं सुरू झाली होती। परिणामी शेतकरी हतबल झाले होते। अशा परिस्थितीत कांद्याचे दरही घसरले। चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2200 रुपये तर सर्वसाधारण कांद्याला किमान 900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांद्याच्या दरात गेल्या महिनाभरात तब्बल 2 ते 2.5 हजारानं घसरण झाली आहे, त्यामुळं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। घरगुती सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जाला मंजुरी देण्यासाठी 3000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या जुळे सोलापूर शाखेतील सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आलं। अमित विलासराव रेडेकर, वय 42, राहणार गॅलेक्सी अपार्टमेंट, सिंधू विहार, जुळे सोलापूर, मूळ राहणार उचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, असं रंगेहात पकडण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्याचं नाव आहे। ही कारवाई जुळे सोलापूर इथं शनिवारी दुपारी करण्यात आली। आरोपी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारदारानं जुळे सोलापूर येथील
एका ग्राहकाच्या घरावर 3.5 किलोवॅट क्षमतेची सोलार सिस्टीम बसवण्यासाठी त्यांनी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज मंजुरीची जबाबदारी आरोपी अमित रेडेकर याच्याकडे होती. मात्र अर्जाला मंजुरी देण्यासाठी प्रति किलोवॅट 1,000 रुपये याप्रमाणे 3 किलोवॅटसाठी 3,000 रुपयांची लाच त्यानं मागितली. याबाबत तक्रारदारानं 23 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याच दिवशी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार 24 जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान आरोपीनं तक्रारदाराकडून 3,000 रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्याला रंगेहात पकडलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.